नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। DRDO कडून डिप्लोमा आणि ITI होल्डरसाठी नवीन वॅकन्सी आलेली आणि ही वॅकन्सी जवळपास 764 इतक्या पदांची मित्रांनो तुमच्यासाठी असणार आहे। म्हणून तुम्ही हा व्हिडिओ जो आहे तर तो शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। सगळ्या गोष्टींविषयी माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आणि तुमच्याही देखील डिप्लोमा डिग्री ITI वगैरे झाला असेल तर हे चॅनल तुम्ही आत्ताच जॉईन करून ठेवा, कारण की ह्या चॅनलवर आपण नोकर भरती विषयी सर्व अपडेट्स तुमच्यासाठी देत असतो। बघा, जाहिरात आलेली आहे DRDO कडून, DRDO आणि यांची ही जी जाहिरात आहे तर ती जे आपण म्हणतो सप्टेंबर 11 ची जाहिरात आहे मित्रांनो। सप्टेंबर 11 याच्या आधी सप्टेंबर 10 ची जाहिरात 2022-23 मध्ये जी आहे तर ती आलेली होती। त्याच्यानंतर खूप वर्षानंतर ही जाहिरात जी आहे तर ती आलेली। खूप सारे उमेदवार वाट पाहतात या भरतीसाठी। याच्यामध्ये 2 पदांसाठी भरती होणार आहे मित्रांनो, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक B आणि तंत्रज्ञ A या पदांसाठी भरती जी आहे तर ती केली जाणार आहे मित्रांनो। याच्यामध्ये बघा 561 जागा आणि 203 जागा, तर अशा या जागा तुम्हाला इथे जे आहेत तर त्या बघायला मिळतील मित्रांनो। बाकी सगळ्या काही गोष्टी असतील तर ते आपण पुढे जे आहेत तर ते पाहणार आहोत। आणि ऑनलाईन लिंक हे 9 डिसेंबर 2025 पासून सुरू होणार आहे। 9 डिसेंबर 2025 पासून याची फॉर्म भरणं जे आहे तर ते सुरू होणार आहे। आणि जे काही उमेदवार ITI वाले असतील ITIच्या विविध ट्रेडसाठी ही भरती होणार आहे। आणि याच्यासाठी जर तुम्ही कोर्स बघत असाल तर त्यासाठी आपला हा संपूर्ण ITIचा ट्रेड वाईज स्पेशल कोर्स महाराष्ट्रातून आपण हा लॉन्च केलेला आहे। तर याला तुम्ही जॉईन करून तुमच्या ITI संदर्भात कुठली एक्झाम असेल तर त्यासाठी हा कोर्स तुम्हाला उपयुक्त ठरणार आहे, म्हणून तुम्ही नक्की हा जॉईन करू शकतात। बघा, सीनियर टेक्निकल असिस्टंट B 561 जागा आहेत त्याच्या आणि टेक्निशियन A च्या 203 जागा आहेत। बाकी यावेळी ऍडमिन अँड अलाइन पोस्ट आणि MTS याच्या जागा आलेल्या नाही, फक्त टेक्निकल जाहिरात जी आहे तर ती इथं आलेली आहे। 2022 मधली ही जाहिरात पाहू शकता तुम्ही। 2022 मध्ये सप्टेंबर 10 ही जाहिरात जी आहे तर ती आलेली होती। आता DRDOच्या सप्टेंबर 10 नेमकं हे काय असतं? सप्टेंबर म्हणजे काय असतं बघा, सेंटर फॉर पर्सनल टॅलेंट मॅनेजमेंट conduct a recruitment for the various technical and administrative position under different cadre। म्हणजे हे काय असतं, DRDOचा हा विभाग काय करतो, DRDO साठी भरती करण्याचं काम करतो, ज्याच्यामध्ये टेक्निशियन A, सिनियर टेक्निकल असिस्टंट, ऍडमिन अँड अलाइड पोस्ट आणि मल्टीटास्किंग स्टाफ। पण आता आपल्याला ही जी जाहिरात आलेली ती फक्त टेक्निकलची जाहिरात जी आहे तर ती यावेळी इथं आलेली आपल्याला पाहायला मिळते। त्याच्यानंतर इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय बघा, सिनियर टेक्निकल असिस्टंट B याच्यासाठी काय पाहिजे, BSc तुमची असेल तरी फॉर्म भरू शकतात, BSc। त्याच्यानंतर तुमचा डिप्लोमा इंजिनिअरिंग मध्ये असेल तरी तुम्ही फॉर्म भरू शकतात, डिप्लोमा झाला असेल। त्याच्यानंतर टेक्निशियन तुमचा ITI झाला असेल तर तुम्ही इथं फॉर्म भरू शकतात। NCVT आणि SCVT रिकॉग्नाइज तुमचा ITI झाला असेल तर तुम्ही इथं फॉर्म भरू शकतात। त्यासोबतच आपलं जे पहिलं जे पद होतं डिप्लोमा वाल्यांसाठी त्याच्यामध्ये एज्युकेशनल क्वालिफिकेशन मध्ये पहिला क्रायटेरिया काय आहे की तुमच्याजवळ इथं BSc पाहिजे। बघा, बॅचलर डिग्री इन BSc। समजा काहींकडे BSc नसेल पण काहींचा डिप्लोमा झाला असेल इंजिनिअरिंग आणि याच्यामध्ये तर ते नक्की इथं फॉर्म जे आहे तर ते भरू शकतात। त्यासोबतच एक लक्षात घ्या की ज्यांचं हायर क्वालिफिकेशन असतं, फॉर एक्झाम्पल कोणाचं MSc झालेलं असेल आणि त्यासोबतच BE झालेलं असेल तर ते फॉर्म भरू शकत नाही। बघा, हायर क्वालिफिकेशन स्ट्रिक्टली एक्सक्लुजन, कॅन्डिडेट पॉजेसेस हायर क्वालिफिकेशन लाईक MSc, BTech, BE, PhD ॲज ऑन क्रुशियल डेट शॅल नॉट बी कन्सिडर फॉर द रिक्रुटमेंट। पण जर एखाद्याने BE ला ऍडमिशन घेतलं असेल तर तो मात्र इथं फॉर्म भरू शकतो। आता मागच्या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये ही अट होती, आता याची जेव्हा डिटेल ऍडव्हर्टाइजमेंट आपल्या जवळ येईल जवळपास 9-1 डिसेंबरला येईल, त्याच्यामध्ये आपल्याला हे पुन्हा एकदा कन्फर्म होऊन जाईल की यावेळी देखील हायर क्वालिफिकेशन नॉट अलाउड ही अट राहणार आहे का नाही राहणार आहे। पुढे एज लिमिट बघा, 18 ते 28, 18 ते 31 ही आपल्याला पाहायला मिळते। सिलेक्शन प्रोसेस मध्ये सगळ्यात आधी तुमची एक परीक्षा होत असते, तिला आपण म्हणतो कॉमन फॉर ऑल पोस्ट, याला स्क्रीनिंग टेस्ट म्हणतात। ही फक्त एक चाळणी परीक्षेचं काम करत असते, ही फक्त एक फिल्टर लावते। मेन जे तुमचं सिलेक्शन असतं, जे टियर 2 ला तुमची जी सिलेक्शन टेस्ट होत असते आणि त्यासोबतच ITI वाल्यांसाठी जी ट्रेड टेस्ट होत असते, तर याच्या आधारे तुमचं सिलेक्शन जे आहे तर ते केलं जातं। सगळ्यात आधी लक्षात घ्या, तुमची जी पहिली जी टेस्ट असते त्याला म्हणतो स्क्रीनिंग टेस्ट। बघा, CBT फॉर स्क्रीनिंग। याच्यामध्ये बघा काय काय असतं विचारलं जातं, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड, दुसरा आहे जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग, पुढे जनरल अवेअरनेस,
इंग्लिश लँग्वेज आणि जनरल सायन्स 120 प्रश्न 120 गुणांसाठी 90 मिनिटं तुम्हाला इथं वेळ जो आहे तर तो इथं मिळतो. आलं लक्षात तुम्हाला? तर हा पहिला क्रायटेरिया आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर सेम दुसऱ्या याच्यात तुमचं जे सिलेक्शन असतं बघा, टेस्ट प्रोव्हिजनल सिलेक्शनसाठी, तर त्याच्यामध्ये क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड, जनरल रिझनिंग ऍप्टिट्यूड आणि त्यासोबतच सेक्शन बी स्पेसिफिक टू द ट्रेड अँड डिसिप्लिन ऑफ द पोस्ट कोड, म्हणजे तुमचे मेकॅनिकल असेल तर मेकॅनिकल रिलेटेड विषय पाहायला मिळतात आणि बाकी नॉर्मल जे तुम्ही आधी स्क्रीनिंग टेस्टला दिलेलं होतं त्याच पद्धतीने असते. 2 टेस्ट या महत्वाच्या ज्या आहेत तर तुमच्या इथं होत असतात. सॅलरी लक्षात घ्या, सिनियर टेक्निकल असिस्टंट याला लेवल 6 ची सॅलरी असते 35,400 ते 1,22,400. जवळपास महाराष्ट्रात जर पाहिलं तर याचं S13 ची एवढी वेतन श्रेणी तुम्हाला पाहायला मिळते. टेक्निशियन ए याचं लेवल 2 असतो 19,900 ते 63,200 पर्यंत याचं वेतन जे आहे तर ते इथं आपल्याला बघायला मिळतं मित्रांनो. बाकी ही निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम याच्यात जे आहे पहिल्या याच्यात जे आहे तर ती कुठल्याही निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम जी आहे तर ती सुरुवातीला नसते. पेपर हा हिंदी आणि इंग्लिश या 2 लँग्वेज मध्ये होत असतो आणि हा परमनंट सरकारी जॉब आहे. केंद्र सरकारच्या रूल नुसार सगळं तुमचं काही गोष्टी ज्या आहेत तर त्या होत असतात. आणि मित्रांनो ट्रेडसाठी ITI ट्रेड वाईज कोर्सेस आपण लॉन्च केलेले तर ते तुम्ही नक्की जॉईन करू शकतात. जॉईन करताना GM10 कोड यूज करत असाल तर तुम्हाला एक्स्ट्रा 10% ऑफ जे आहे ते देखील मिळणार आहे. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.